देह विठ्ठल, देह विठ्ठल, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नामघोषात देह हा न्हाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. महाराष्ट्रात अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरी म्हणजे साक्षात विठुराया. तन मन तल्लीन करणारी विठुरायाची आपली वारी. संपूर्ण देहच विठ्ठलमय होतो तिथे. आज घर लेकरू सांभाळताना माझ्यातील सुप्त कलांना कुठेतरी बांधून ठेवले गेले होते. पण जसे जसे फुल टाईम पॅरेंटिंगचा भार कमी होऊन आपले लेकरू जेव्हा त्याच्या त्याच्या विश्वात तल्लीन व्हायला लागते ना, तसे प्रत्येक आईच्या सुप्त इच्छा, सुप्त कला हळूहळू आकार घ्यायला सुरू होतात. माझेही तेच. बरेच दिवस घरातील एक कोनाडा असाच निराकार दिसत होता. कुठेतरी मध्येच माझ्या लेकानी त्याच्या बालमनाला सुचेल असे रेघोट्या ओढलेल्या मात्र मला रोज प्रेरित करीत होत्या. अनायसे आषाढी निमित्त झालेच. शेवटी गेले 1.5 वर्ष बॉक्समध्ये कोंडलेले रंग आणि ब्रश बाहेर आलेच आणि मग सुरू झाले माझे मेडिटेशन. हो, मेडिटेशनच. हातातील पेन्सिल जेव्हा मनातील भावनांचे विश्व रेखाटायला सुरू करतात ना, नकळतच माझे मन शांततेच्या सागरात तरंगायला लागते. मग तिथे फक्त मी आणि मीच असते. माझे संपूर्ण मन, हृदय, इंद्रिये, विचार सर्व एक होऊन जाते. आज तर साक्षात विठुरायाच माझ्या या तल्लीनतेला साद घालीत माझ्या डोळ्यासमोर प्रकट होतायत. यासारखे दुसरे सुख कुठेच नाही. आपण विसरतो, सर्व विसरतो. केवळ आणि केवळ आपणच राहतो. कला ही अशी गोष्ट आहे जिथे विचारांना थांबवलं जातं आणि आत्म्याला जागृत केलं जातं. आणि मग त्यातून निर्माण झालेली कलाकृती चक्क प्रत्येकाच्या आत्म्याला जाऊन भिडते. मग भक्तीसुद्धा तशीच असते, अगदी आत्म्याला साद घालणारीच असते. जिथे सगळे अनंत असते, कुठेच बंधन नाही, केवळ अनंतात तल्लीन व्हायचे असते. ना विचारांना बांध असतो, ना भावनांना. कारण आस लागलेली असते फक्त आणि फक्त विठुरायाच्या दर्शनाची. नितळता, सात्विकता, भोळी भक्ती, अफाट प्रेम म्हणजे मानवाच्या नैसर्गिक भावनांचा कल्लोळ लाखो भाविकांमार्फत विठुरायाच्या पायापर्यंत पोहोचतात. आणि माझ्या याच भक्तांच्या पायाखालची माती त्यांना त्यांच्या भक्तीचे फळ म्हणून देण्यासाठी ती माती अबीर गुलालात मिसळून विठुरायाच्या कपाळावर दिमाखात लावून घेतो तो माझा प्रेमळ विठ्ठल. ना माज, ना गर्व, ना अहंकार, ना ईर्ष्या, केवळ आणि केवळ भोळे मन आणि त्या मनाला साद घालणारी प्रेमळ भक्ती. जितके या विठुरायाच्या भक्तीत खोलात शिरू ना, तसे सागरासारखे अनंत असणाऱ्या दिव्यतेची प्रचिती आपल्याला येतच राहते. मग ती केवळ अनुभवायचीच असते, आपल्या तन, मन आणि पंचेंद्रियांनी. मग मात्र दिसतो आपला सखा, आपला पांडुरंग. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. दिव्य सोहळा पाहुनी डोळा, जीव हा माऊली माऊली झाला. माझ्या सर्व विठ्ठल भक्तांना, माऊलींना माझा शतशः प्रणाम. देह विठ्ठल, देह विठ्ठल, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नामघोषात देह हा न्हाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.
आहे